नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत विटा सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर सारंग भंडारे सर, जे मागच्या 10-12 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. रेसिडेन्शियल बंगलोज वर त्यांची स्पेशालिटी आहे. त्यामुळे त्यांचा हा एकंदर प्रवास कसा होता, अनुभव कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? माझी शैक्षणिक सुरुवात झाली 2009 साली. हं. आदर्श इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझं शिक्षण चालू झालं. मी पासआउट झालो 2016 साली. तर त्याच्यामध्ये असं होतं, परिस्थिती काहीच नव्हती. पण डोक्यात एकच होतं, व्यवसाय करणे. कारण माझ्या कुटुंबातली सगळी जॉब करतात. हं, मी हं. एकमेव असा आहे की विट्यात असून मी व्यवसाय जॉब करणं. करतो व्यवसाय. अच्छा, वाह! तर मला व्यवसायात स्फूर्ती देणार आमचे कुमारच होते म्हणून आर्किटेक्ट आहेत. ओके. त्यांची मला म्हणजे स्फूर्ती आहे मला. हं, हं. त्यांची आणि स्फूर्ती होती. हां, बोला ना. आणि व्यवसायात इथं राहावं म्हणजे मी निघालो ॲक्च्युअली जॉबसाठी. पण भैयानी मला एक शब्द वापरलेला की काही जर झालं तर म्हणजे त्यांच्याबरोबर माझे भाऊ वगैरे त्यांच्यासोबत होते ना, हं. जे मस्की रेडचे ओनर आहेत का नाही, सचिन मस्की, त्यांच्यासोबत. पण मी एकमेव असं होतं की विटातच काम करावं अशी त्यांची पण इच्छा होती आणि माझी पण पहिल्यापासून एक इच्छा होती की आपण आपला व्यवसाय करणं स्वतःचा. बरोबर, बरोबर, हेच एक एम होतं माझं. बरोबर. पण हे तुम्हाला प्रेरणा होती, पण घरनं जेव्हा असं होतं, की सगळेच नोकरी करणारे होते आणि तुम्हाला व्यवसाय करायचा होता, तेव्हा त्यांच्याकडनं असं काही बर्डन प्रेशर आलं का, की कशाला उगाचच्या भानगडीत पडताय, नोकरी बरी आहे आपली? नाही नाही, घरातल्यांचं पहिल्यापासून एकच म्हणणं होतं, हं. तू करल ते सगळं. वाह! बरं का? त्यामुळे त्यांचा सुरुवात पण सपोर्ट तूच होता. कर आणि शेवट पण तूच. क्या बात आहे! हा, त्यामुळे त्यांचा पूर्ण पाठिंबा होता या सगळ्याला. 100%. बरोबर आहे. मग एवढा घरातल्यांचा पाठिंबा होता, तुम्हाला प्रेरणा होती, तुम्ही या क्षेत्राकडे आलात. मग त्याच्या पुढचा प्रवास कसा होता? तो स्ट्रगल असतो कारण एका आयुष्यातला. कारण सिव्हिल इंजिनिअर झाल्यानंतर पहिला नक्की. प्रोजेक्ट मिळेपर्यंत आपल्याला असं वाटतं, की पहिला प्रोजेक्ट कसा मिळणार, कुणाचा बरोबर. मिळणार आणि कसा होणार तो सगळा प्रवास? तर नाही नाही, प्रवास नक्कीच करत होता. हं, मी 2016 साली पासआउट झालो हं, हं, आणि वर्किंग करताना मी 2011 पासूनच करतो हं, या फील्डमध्ये. सुरुवातीला ऑफिसमधून अनुभव घेतला. हं. अनुभव घेत घेत लोकांच्या परिचयातनं मग ते कामाला सुरुवात झाली माझी. सुरुवात झाली. बरोबर. मग त्यातला बघण्यासारखा एक प्रोजेक्ट मी रेनावित केला आहे. त्याचे ओनर आहे शिवाजी घोरपडे म्हणून. ओके. ते असतात तेनालीला. अच्छा. तर काय स्पेशालिटी आहे त्या प्रोजेक्टमध्ये? स्पेशालिटी म्हणजे तेच एक 4,500 स्क्वेअर फूटचा बंगला आहे हं. आणि जे काही ते स्पेशलच आहे थोडक्यात. त्यांनी कुठल्याही ह्याची कमतरता जाणवून दिली नाही. इव्हन ओके. मटेरियल असू दे किंवा कामाच्या क्वालिटीत, आणि ओनर पण खूप समाधानी आहे. ओके. हां. पण तिथं काय अमेनिटीज वेगळ्या वापरल्यात, काय टेक्नॉलॉजी वेगळी वापरली आहे? बघण्यासारखं काय आहे? काय वेगळं आहे त्या प्रोजेक्टमध्ये? बघण्यासारखं म्हणजे इंटिरियर तिथलं बघण्यासारखं अच्छा, अच्छा. आहे. ते फार वेगळं केलेलं आहे. काय आहे त्या इंटरियरची स्पेशालिटी? इंटिरियर म्हणजे नॉर्मल जे काही नाही, नॅचरली हं, लो हं. कॉस्टिंगमध्ये जे काही चालतं का नाही आपलं, ते अच्छा. सगळं नॅचरल वापरलंय. ते सगळं हां. नॅचरल आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातलं म्हणजे तुम्ही आता इतकं वर्ष काम करताय 10-12 अच्छा. वर्ष. जर तुम्ही एक बघितलं असेल, की यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार जास्त आहे नक्की. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. नक्की. तर अशा वेळेला तुम्ही कशी ती साईटवर हाताळता ही सगळी परिस्थिती? आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लेबर प्रॉब्लेम आहे. हां. काही जरी झालं तरी. आणि त्यांना हाताळणं खरंच ही फार म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि इथून पुढे लेबरला सांभाळणं म्हणजे खरीच मोठी अडचण आहे. बरोबर. तरी पण त्यातून काम करून घेणे हं, हे हं. एकच टार्गेट असतं. हेच एक टार्गेट आहे. बरोबर आहे. म्हणजे अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणे हेच ते इंजिनिअरचं स्किल आहे. स्किल आहे. असं खरं एका अर्थानं हो. म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. दुसरं असं आहे, की तुम्ही रेसिडेन्शियल बंगलोसाठी काम करता, तेव्हा तुम्ही एक वाक्य कायम कस्टमरकडनं ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे कमी. आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला बसवून द्या. तर एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की आपण दर्जेदार घर बांधावं. नक्कीच. पण मग अशा वेळेला त्या कस्टमरचं बजेट आणि तुमचा दर्जा हां. अपेक्षित मनातला, या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? दोन्हीचं समतोल म्हणजे कसं आहे, कस्टमरचे समाधान हेच आमचं समाधान आहे. बरोबर. त्यामुळे कस्टमरला जी काही रिक्वायरमेंट आहे हं. त्याच्यानुसारच काम करत राहणे ना आपण. बरोबर, बरोबर. दुसरं या सगळ्या प्रश्नांपेक्षा एक वेगळा प्रश्न आहे. तो म्हणजे हां. सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन हां. असं जर एक विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले क्षेत्र येतात किंवा कुठले सेक्टर्स येतात, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची खरी गरज आहे? जर सांगलीचा एक सर्वांगीण विकास आपल्याला हवा असेल पुढच्या 10-15 वर्षात तर? हां. सर्वांगीण विकास करायचं म्हणलं तर महत्त्वाचं रोड डेव्हलपमेंट महत्त्वाचे आहे. हं, हं. रस्ते जर मोठे असतील तर ऑटोमॅटिक आपल्या त्या साईटवर मटेरियल जाणं म्हणा, ह्या बऱ्याच गोष्टींचा फरक पडतो. बरोबर. त्यामुळे पहिले रोड डेव्हलपमेंट पाहिजे आणि त्याच्यानंतर म्हणजे आपल्या राहण्यासाठी घरं जी आहेत, हं, हं. रेसिडेन्शियल बंगलो असेल किंवा अपार्टमेंटच्या स्कीम असतील, ते योग्य आहे. बरोबर आहे. नाही, रस्त्याचा प्रश्न तर फार तुम्ही सांगितला तसं फार महत्त्वाचा आहे. हां. तर मग अशा वेळेला सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सरकारने एकच पावलं उचललं. पावलांचं म्हणजे कसं सर, की त्यांनी
ग्राउंड फ्लोअरला एरिया कमी करून व्हर्टिकल त्यांनी बिल्डिंगसाठी एक नाही लिमिटेशन वाढवलं पाहिजे. अच्छा, अगदी बरोबर आहे. हॉरिझॉन्टल बिल्डिंगचं एक नाही लिमिटेशन कमी करून व्हर्टिकल वाढवली पाहिजे, लिमिटेशन कारण आता वाढवलं भविष्यात ही पाहिजे. व्हर्टिकल ग्रोथच होणार आहे, हा कारण शेवटी एक दिवशी काहीतरी जमीन संपेल. कसं आहे मल्टी काय म्हणतो आपण सिटीज मध्ये एक नाही हम्म. व्हर्टिकलच ग्रोथ चालू आहे ना, पण अजून बरोबर. सिटीत एवढी सिटीत अजून लोकं छोट्या गावांमध्ये अजून गावांमध्ये चालू नाही नाही. अजून चालू. बरोबर आहे. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये आता तुम्ही एवढे वर्ष करताय किंवा बंगलोचं तुम्ही आता एक आयकॉनिक बंगलो सांगितला तुमचा, पण असा एखादा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? आठवतं म्हणजे त्या रेनोव्हेशनच्या कामावर सुरुवातीला एका ट्रॅक्टरनं आपण वीड घेत होतो, तिथे जरा थोडीशी अडचण होती रोडची. तो ट्रॅक्टर अक्षरशः एक नाही म्हणजे त्याचं ते पुढचं जे गाडी ट्रॅक्टर असतो ना पुढचं त्याचं मागची ट्रॉली ट्रॅक्टर सोडून एका भिंतीवर गेलेला. बापरे. भिंतीचं अक्षरशः 30-35 हजार रुपयाचं नुकसान झालं पहिल्या खेपेलाच. म्हणजे त्या मालकांशी त्यांचं जे काही कंपाऊंड वगैरे पडलेलं ते आपण पूर्ण क्लिअर करून मग तिथं पण थोडासा रस्ता वगैरे करून दिलं. घेऊन हो. परत ते कंटिन्यू केलं. ओके. पण आपण जिद्द नाही सोडली. क्या बात आहे. सुरुवातीलाच आपल्याला झटका बसला. वा, वा. इव्हन 30-35 हजार रुपयाचा झटका बसलेला मला. हो ना, हो ना, कारण तेव्हा म्हणजे मटेरियल जस्ट आम्ही ते स्टॉक करत होतो. पावसाळ्यात नेमकी साईड चालू केलेली ना, आय थिंक 22-23 जूनला काहीतरी चालू केलेली 2021 ला. आणि असा आर्थिक फटका फार मोठा असतो अशा वेळेला, तो मानसिक धक्का वेगळा असेल नक्कीच किंवा नक्कीच. पण आणि ती त्याच्याशी माझी आर्थिक किती फटका. दुसरी का तिसरी साईड होती फक्त. हो ना, हो ना, त्यामुळेच एक इंजिनियर तर तुम्हाला हा धक्का फार मोठा होता की असे भरपूर सुद्धा मोठा. प्रसंग येऊ शकतात. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? पॅरामीटर म्हणजे त्याचं जे वर आपण म्हणतो ना, काय म्हणतो ते राऊंड जे होतं ना वरती रिप्स त्याचे जे रिप्स असतात. रिप्स रिप्स जे एक नाही रिप्सची सर्क्युलेशन जे एक नाही ते व्यवस्थित असावं, बाकी बरोबर. काही विषय नाही. ते लवचिक असावं लवचिक असावं. बरोबर. जेणेकरून बेड करताना कोणालाच प्रॉब्लेम नको. इव्हन म्हणजे आपण काय करतोय इंजिनियर जाऊन फक्त साईड राईट बघतोय, तो काय ऑन साईड काम करत नाही, पण कामगार लोकांची काय रिक्वायरमेंट आहे की ते लवचिक असावं स्टील. दुसरं तुम्ही आयकॉन स्टील आजपर्यंत कधी वापरलंय का? तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा होता? हो वापरले, माझ्या घरालाच मी वापरले. वा. हो. तर कसं आहे प्रॉडक्ट आणि सर्व्हिस बद्दल पण काय सांगा? नाही सर्व्हिस बद्दल तर काही कधीच इश्यू नाही मला. ओके. म्हणजे ऍक्च्युली मी म्हणजे वापरत नव्हतो सुरुवातीला, बरं. पण मला त्यावेळेस त्यांनी शुभेच्छा दिलेल्या वाढदिवसासाठी मालकांनी ज्या वा. गावाची घर बांधते तुझं एक फक्त घर बांध, त्यावेळेस त्यांनीच मला स्टील अच्छा. प्रोव्हाइड केलं. त्यामुळे स्टील आणि सिमेंट एक अल्टरनेट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे एसीसी पण वापरतोय, पण घराच्या फुटिंगला त्यांनीच दिलं. वापरलेला. बरोबर. आणि तुम्ही आता आयकॉनचे खरे आयकॉन झाले एका अर्थानं असं म्हणायला हरकत काय नाही. हरकत नाही. बरोबर. आता एक प्रोजेक्ट चालू कारण केलाय ना. तुमचा 100% विश्वास आहे, कारण तुम्ही स्वतःच्या नाही, घराला ते वापरले, त्यामुळे तुमचा मनापासून विश्वास आता आहे. इव्हन माझा स्लॅब पडेल 15 दिवसात. वा वा. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात जे आता तरुण इंजिनियर्स येत आहेत तुमच्यासारखेच, ज्यांचं असं चांगलं काय म्हणतो सळसळतं रक्त आहे, ज्यांना काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे, अशा लोकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? एक सिनियर म्हणून, एक अनुभवी म्हणून, एक मित्र म्हणून. एक सिनियर म्हणून जास्त मोठा मी नाहीये, पण अनुभव घेऊनच काम करावं मी म्हणतो. ऑफिशियल अनुभव घेऊन, ऑन साईडचा अनुभव घेऊनच मग प्रत्यक्षात उतरावं ऑन फील्डवर. तर हे होते इंजिनियर सारंग भंडारे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हा त्यांचा प्रवास स्वतःचा सांगितला, आतापर्यंत आलेले अनुभव सांगितले. कधी कधी अशा मोठ्या छोट्याशा चुकीमुळे मोठा आर्थिक फटका सुद्धा इंजिनियरला सहन करावा लागतो, पण मात्र मला असं वाटतं की अशा वेळेला तुम्ही त्या अशा संकटाला धीरानं धाडस दिलं, तोंड दिलं सॉरी, आणि तेही संकट पार करून गेलेत, आणि त्यामुळे तुमचा यशस्वी प्रवास पुन्हा एकदा चालू राहिला. म्हणजे मला असं वाटलं की ती भिंत पडली, पण ती तुमच्या सक्सेसची भिंत होती, जी मधनं बाजूला झाली आणि तुमचा यशाचा मार्ग मोकळा झाला. तर भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.